कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज तुमची मालकीण तुम्हाला घेऊन यायला विसरली ना? नाहीतर रोज न चुकता दिवस उजाडताच जास्वंदीचं फूल घेऊन येत असते। तुमची पारू आहे ना, एक नंबरची हट्टी आहे। मी तिच्यावर रागवलो तर आपल्या सगळ्यांना सोडून गेली गावी। बट डोंट वरी, मी तिला घेऊन येणार आहे। तुम्हाला माहिती आहे, इतके दिवस मी जिच्या शोधात होतो ती तुमची मालकीणच आहे। अहो तनी काय करताय तुम्ही? इतके दिवस माझ्या डोळ्यासमोर ती माझ्या आजूबाजूला होती, पण मला कळलंच नाही। पण आता एक क्षण मी तिच्याशिवाय राहू शकत नाही। हो, पण तिच्या मनात काय आहे हे आधी जाणून घ्यायला हवं। नाहीतर मी जसं विचार करतोय तसं तिच्या मनात नसेल तर एक चांगली मैत्रीण गमवून बसेल मी। आधी तिला इथे घेऊन येतो, तिच्या मनात काय आहे हे जाणून घेतो, आणि मगच मी माझ्या मनातल्या भावना तिच्या समोर व्यक्त करतो। पण त्याच्या आधी मी माझ्या फिलिंग्स कोणालाच सांगणार नाहीये। हा, म्हणजे तुमच्याशिवाय। मी या नात्याला थोडा वेळ द्यायला हवा। मला ना माहितीये, पारू तुमच्याशी येऊन खूप बोलत असते, तिच्या मनातल्या गोष्टी सगळ्या शेअर करत असते तुमच्यासोबत। आज मी पण माझं एक मनातलं गुपित सांगू का? मला तुमची पारू खूप आवडते। माझं प्रेम आहे तिच्यावर। मी जातो, तिला घेऊन येतो। मला माहिती आहे ती सहजासहजी येणार नाहीये। हा, पण प्रीतम माझ्या सोबत असेल तर गोष्टी सोप्या होतील। अरे यार, प्रीतम, आदित्य, किती जणांना दुखवलंयस यार तू। आधी प्रीतमला गाठायला हवा। ती डोळेवाली मुलगी तू होऊ शकतेस। अरे पारू, तू माझी मैत्रीण आहेस आणि ती माझं प्रेम आहे। तू दोघांमध्ये फरक आहे पारू। पारू, तू आपल्या मैत्रीला जागली नाहीयेस। तुझ्यामुळे माझं प्रेम माझ्यापासून दुरावलंय। मी नाही तुला माफ करू शकत। तू प्लीज जा इथून। तायडे, गावाकडे जायचं खूळ मधनच कसं तुझ्या डोक्यात आलं ग? कनी भाळा, तुझ्या करता चाललो आहे ना आपण गावाकडं। तिकडे गेलं की कसं जरा हवा पाणी बदलल, तुझी तब्येत बी सुधारेल। लई दिवस झाले आपण गावाकडे गेलोच नाही, मी बी गेले नाही। आणि तुझ्या शाळेला सुट्टी आहे तोपर्यंत जाऊन येऊ की गावाकडं। तुझी सुट्टी संपली ना की मग ये तू बासोबत परत। म्हणजे तोपर्यंत मी गावाकडेच राहायचंय? तायडे, मला या सुट्टीत आदित्य सर आणि प्रीतम सर बाहेर फिरायला नेणार होते। मी चाललोय गावाकडं। मग तू जा परत, तू जाऊन राहा बासोबत। माझी मी एकटी जाईन गावाकडं। तर माझी मी जाते एकटी गावाला। तायडे, तुला माहितीये ना, तुझ्याशिवाय मी कुठं कधीच एकटा नाही राहत। माहित आहे ना गणी, थोडा वेळ शांत राहा ना बाळा। हे बघ, आपण आपल्याच गावाकडे चाललो आहे ना। आणि लागल तुझं तिकडं मन, मला माहित आहे। तिकडं तुझे मित्र बी भेटतील तुला। आदित्य सर आणि प्रीतम सर माझे चांगले मित्र आहेत। तायडे, तुला आठवते एकदा आपण असंच गावाकडे निघालो होतो आणि आदित्य सर आले होते अचानक आपल्याला परत न्यायला। बघ तू, यावेळी आदित्य सर येतील आपल्याला परत न्यायला।
माझं मन मला सांगते. आणि तसं बी आदित्य सरना कुठं करमतंय तुझ्याशिवाय. गणी, लई बोलू नकोस हा. ती मोठी माणसं आहेत, त्यांचा विचार तू नको करूस. आपला विषय वेगळा ना त्यांचा विषय वेगळा. काय वेगळं वेगळं नाही. देवी यांनी तुला मुलगी मानली आणि आदित्य सरना कुठं करमतंय तुला काय सांगितल्याशिवाय. पारू, हे बघ पारू, आम्ही दोघी सुना आहोत त्या घरच्या. आणि तू तू फक्त एक प्रिया मॅडम, हीच योग्य वेळ आहे. प्रीतम सरांनी तुमचा हात आबासाहेबांकडे मागायची. तुमच्या पिरमाला कुणाचीच नजर न लागो. तू आज मला जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट दिलीस. त्या मूर्ख पारूमुळे ही या घरात आली आहे ना. हिला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण मला तर मजा आली. बरं झालं ते डोळ्यांचं सत्य मी कोणासमोर आणलंच नाही आणि तेवढ्यात पारू निघून गेली. नाहीतर माझ्यासमोर तिचं काही खरं नव्हतं. पण तुम्हाला एक कळतंय का, आता ते डोळ्यांचं सत्य या घरातल्या कोणालाच कळणार नाही. म्हणजे लोगोवरचे डोळे पारूचे होते हे कोणालाच समजणार नाही घरात. वा वा वा, शाबास दामिनी. जे दिशा आणि अनुष्काला जमलं नाही ते मी करून दाखवलं. पारूला या घरातून हकलून दिलं. आता अख्ख्या किर्लोस्कर घरात माझं, दामिनी देवी किर्लोस्करचंच राज्य असणार. प्रिया, काय झालं? वाईट वाटतंय का पारू घर सोडून गेली म्हणून? बिचारी फार जवळची होती ना तुझ्या. वाटतच असेल वाईट. पारू गेली, घरातलं चैतन्य हरवल्यासारखंच झालंय. घरात मन रमत नव्हतं म्हणून इथे येऊन बसले. सत्य. हा दादा बोल ना. भावाचा फोन आहे माझ्या. हा दीपक दादा बोल ना. आणि काय रे, इतके दिवस तुला आठवण नाहीये का माझी? एक फोन सुद्धा नाही केला साधा. सॉरी सॉरी, वहिनींनी यायचं नाही म्हणून सांगितलंय ना तुला. अरे ऐक, पण ना आता येऊ शकतोस तू कधी. वहिनी आता आधीसारख्या राहिल्या नाही तरी. म्हणजे कुणालाही उठसूट शिक्षा नाही देत. बदलल्या तरी त्या आता ना सगळं माझं ऐकतात. बाकी आपला प्रद्युम्न कसा आहे? बरं आहे ना? मला ना त्याला भेटायची खूप इच्छा आहे. घेऊन येतोस का त्याला? ये ना ये, मी सांगते ना तुला. वहिनी तुला काहीही बोलणार नाहीत, माझी गॅरंटी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.